नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आज सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण बाजारपेठेतून अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे. गेल्या अवघ्या 48 तासांत आपल्या पुणे, नाशिक आणि जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने असा काही उच्चांक गाठलाय की सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. प्रति तोळा तब्बल 3 ते 4 हजार रुपयांची मोठी वाढ आज पाहायला मिळत आहे. पण खऱ्या अर्थाने विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे चांदीचे दर. मित्रांनो, गेल्या अवघ्या 10 दिवसात चांदीमध्ये तब्बल 35,000 रुपयांची प्रचंड दरवाढ झाली आहे. चांदीने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले असून सोन्यानेही याच 10 दिवसांत 7,000 रुपयांची मोठी उसळी घेतली आहे. आजची ही दरवाढ पाहता मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी सोनं खरेदी करणं हे आता केवळ एक स्वप्न उरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता या सर्व महाभयंकर दरवाढीमागे नेमकं कारण काय? तर त्याचं मुख्य कारण आहे जागतिक पातळीवरील घडामोडी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल घेणाऱ्या देशांवर 500% टॅरिफ लावण्याची जी तंबी दिली आहे, त्याने संपूर्ण जगाच्या मार्केटमध्ये एका रात्रीत खळबळ उडवून दिली आहे. त्यातच अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठ पूर्णपणे हादरली आहे. जेव्हा जेव्हा जगात युद्धाची भीती किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील श्रीमंत लोक आपला पैसा सोन्यात गुंतवतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपल्या स्थानिक बाजारात भाव गगनाला भिडले आहेत. सध्या मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि पाठोपाठ लग्नसराईचे मोठे मुहूर्तही सुरू होत आहेत. घराघरात दागिन्यांच्या खरेदीचे नियोजन सुरू असतानाच या वाढत्या दरांनी ग्राहकांच्या आनंदावर विरजण घातलंय. तज्ज्ञांच्या मते जर हे जागतिक संकट लवकर संपले नाही तर याच जानेवारी 2026च्या अखेरपर्यंत सोनं 2.5 लाखांचा टप्पा देखील पार करू शकतं, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. आता या सर्व परिस्थितीत आजचे 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नेमके दर कुठे पोहोचले आहेत? चांदीचा आजचा ताजा भाव काय आहे? चला याबद्दलची सविस्तर माहिती सोप्या भाषेत जाणून घेऊया. मित्रांनो, सध्या जर बाजारपेठेत कशाची सर्वात जास्त चर्चा असेल तर ती सोन्याची नाही तर चांदीची आहे. चांदीने सध्या असा काही रुद्रावतार धारण केलाय की बाजारपेठेतील मोठमोठ्या जाणकारांचे गणित सुद्धा आता कोलमडून पडले आहेत. विचार करा, अवघ्या 10 दिवसांच्या कालावधीत चांदीने तब्बल 35,000 रुपयांची ऐतिहासिक आणि तितकीच धक्कादायक भरारी घेतली आहे. आज तर कहरच झाला. बाजार उघडताच चांदीच्या भावात एकाच दिवसात 10,000 रुपयांची थेट वाढ झाली. यामुळे आता 1 ग्रॅम चांदी 270 रुपयांना, 10 ग्राम 2,700 रुपयांना तर 1 किलो चांदी चक्क 2,70,000 या कधीही न पाहिलेल्या उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचली आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की चांदीने असा भडका का घेतला? तर मित्रांनो, यामागे केवळ गुंतवणूक नाही तर जागतिक भूराजकीय संकट उभी आहेत. रशिया अमेरिका तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी पुकारलेलं टॅरिफ वॉर यामुळे जागतिक बाजारपेठेत कमालीची असुरक्षितता निर्माण झाली आहे. सोन्यासोबतच आता चांदीची औद्योगिक मागणी सुद्धा प्रचंड वाढली आहे. पण त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने किमतींचा हा आगडोंब उसळला आहे. सोनं तर आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं होतं, पण आता चांदीनेही सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. आपल्याकडे मकर संक्रांतीला चांदीचं नाणं घेणं असो वा लग्नसराईत चांदीचे दागिने देणं घेणं असो, याला खूप महत्त्व असतं. कुणाला मुलीच्या लग्नासाठी चांदीच्या वस्तू घ्यायच्या आहेत तर कुणाला सणासाठी लहानशी खरेदी करायची आहे. पण आजचे दर पाहून हौस पूर्ण करायची की घराचं महिन्याचं बजेट सांभाळायचं, असा गंभीर पेच प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबासमोर उभा राहिला आहे. ही वाढलेली किंमत आपल्या खिशाला अक्षरशः ओरबाडून काढत आहे. बाजारातील ही अनिश्चितता पाहता तज्ज्ञांनी दिलेला इशारा खूप भीतीदायक आहे. जर ही परिस्थिती अशीच हाताबाहेर राहिली तर चांदी 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडायला आता फार वेळ लावणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आजची ही तेजी फक्त आकड्यांची वाढ नाही तर तुमच्या आमच्या स्वप्नांवर आणि आर्थिक नियोजनावर झालेला हा मोठा प्रहार आहे. त्यामुळे कोणतीही खरेदी करण्यापूर्वी आजचे ताजे दर नीट तपासा आणि अतिशय विचारपूर्वक पाऊल उचला. आता वळूया त्या विषयाकडे ज्याने सध्या प्रत्येक घराचं बजेट कोलमडून टाकलंय, ते म्हणजे आपलं लाडकं सोनं. मित्रांनो, मकर संक्रांतीचा सण आता अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. आपल्याकडे सणाला सोनं घेणं ही फक्त हौस नाही तर ती एक परंपरा आहे. पण यंदा परिस्थिती अशी आहे की सोनं खरेदी करण्याच्या आनंदापेक्षा त्याच्या किमतीचंच टेन्शन चेहऱ्यावर जास्त दिसू लागले आहे. मित्रांनो, 2025 मध्ये सोन्याने आपल्याला खूप नाचवलं, पण 2026 कडून प्रत्येकाला एक वेगळीच अपेक्षा होती. घराघरात हीच चर्चा होती की चला नवीन वर्ष उजाडलं की भाव थोडे नरम पडतील आणि लग्नसराईच्या खरेदीसाठी थोडी सवलत मिळेल. पण वास्तवाचं चित्र मात्र याच्या अगदी विलद आणि विदारक आहे. नवीन वर्षाचं स्वागत गोड बातमीने करण्याऐवजी सोन्याने असा काही वेग पकडलाय की आता सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरू लागली आहे.
हे आकडे पाहिले ना तर खरोखर अंगावर काटा येतो. फक्त 10 दिवसांपूर्वीचं चित्र आठवा. 1 जानेवारीला जे 24 कॅरेट सोनं 1,35,000च्या आसपास होतं, त्यात आज तब्बल 7,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. म्हणजे नवीन वर्षाचे पहिले 10 दिवस सुद्धा नीट सरले नाहीत आणि सोन्याने सामान्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावलाय. गेल्या 10 दिवसात प्रतितोळा 7,000 रुपयांची वाढ होणं ही आजच्या काळातली सर्वात मोठी धोक्याची घंटा आहे. आज सामान्य ग्राहकाच्या मनात एकच द्वंद्व सुरू आहे. एकीकडे मुलीचं लग्न किंवा सण साजरा करण्याची ओढ आहे, तर दुसरीकडे खिशाला लागलेली ही महागाईची आग आहे. धक्कादायक बाब म्हणजे कालपरापर्यंत लाखांच्या घरात वाटणारं 24 कॅरेट सोनं आता 1,42,000 रुपयांच्याही पुढे निघून गेलं आहे. ही केवळ वाढ नाही, तर जागतिक राजकारण आणि रुपयाच्या घसरणीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर झालेला हा मोठा प्रहार आहे. आज सोन्याची झळाळी इतकी तीव्र झाली आहे की ती मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. तज्ज्ञांचा इशारा तर यापेक्षाही भयंकर आहे. जर ही परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर याच जानेवारीच्या शेवटपर्यंत सोनं 2.5 लाखांचा डोंगर सर करते की काय, अशी भीती आता दागिन्यांच्या बाजारात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही या संक्रांतीला किंवा येणाऱ्या लग्नसराईसाठी दागिने बनवण्याच्या तयारीत असाल तर घाई करण्यापेक्षा आजचे ताजे भाव आणि मार्केटचा कल समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग थेट पाहूया की आज तुमच्या आमच्या शहरात 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे नेमके ताजे भाव काय आहेत. सुरुवातीला पाहूया 18 कॅरेट सोन्याचे दर, जे प्रामुख्याने डायमंड ज्वेलरी आणि हलक्या वजनाच्या दागिन्यांसाठी वापरले जातात. आज 18 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 10,661 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर 1,06,610 रुपये इतका आहे. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 10,66,100 रुपये मोजावे लागतील. कालच्या तुलनेत 18 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्राम 1,270 रुपयांची मोठी वाढ पाहायला मिळते. आता वळूया 22 कॅरेट सोन्याच्या दरांकडे, ज्याचा वापर आपण सर्वजण लग्नसराईच्या दागिने बनवण्यासाठी करतो. आज 22 कॅरेट सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 13,030 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर 1,30,300 रुपये आहे. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 13,03,000 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट सोन्यात कालच्या तुलनेत प्रति 10 ग्राम 1,550 रुपयांची मोठी उसळी पाहायला मिळते. शेवटी पाहूया 24 कॅरेट सोन्याचे दर, जे सर्वात शुद्ध सोनं मानलं जातं. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा 1 ग्रामचा भाव आहे 14,215 रुपये. 10 ग्रामसाठी आजचा दर 1,42,150 रुपये इतका आहे. तर 100 ग्राम सोन्यासाठी तुम्हाला 14,21,500 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेट सोन्यात कालच्या तुलनेत प्रति 10 ग्राम 1,690 रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. प्रत्यक्ष खरेदी करताना तुमच्या स्थानिक सराफाकडे पक्के दर नक्की तपासून घ्या. शेवटी मित्रांनो, एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. ज्यांच्या घरी यंदा लग्नाची सनई वाजणार आहे त्यांच्यासाठी परिस्थिती नक्कीच आव्हानात्मक आहे. पण तज्ज्ञांचा एकच कळकळीचा सल्ला आहे, भाव खूप खाली येतील आणि मगच मी खरेदी करीन या आशेवर बसून राहू नका. कारण सध्याचं जागतिक वातावरण पाहता सोन्याचे ते स्वस्त दिवस आता केवळ आठवणीतच राहतील की काय, अशी भीती वाटतेय. त्यामुळे जेव्हा जेव्हा दरात थोडीफार घसरण दिसेल तेव्हा आपली गरज ओळखून टप्प्याटप्प्याने खरेदी करत राहणे हाच सध्याचा सर्वात शहाणपणाचा मार्ग आहे. पण जाता जाता एक नम्र आवाहन, हा व्हिडिओ आम्ही केवळ तुमच्या माहितीसाठी आणि जनजागृतीसाठी बनवला आहे. सोन्या चांदीचे दर हे समुद्राच्या लाटांसारखे दर मिनिटाला बदलत असतात. त्यामुळे आपला कष्टाचा पैसा गुंतवण्यापूर्वी घरातील मोठ्यांशी चर्चा करा आणि आपल्या विश्वासातील सराफ पेवीकडून आजचे ताजे दर नक्की तपासून घ्या. कारण तुमचा कष्टाचा पैसा योग्य ठिकाणीच गुंतला पाहिजे. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.